पहिली कविता तुमच्या समोर सादर करतोय पावसाची. सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध ज्योतिष डॉक्टर श्री संदीप अवचट यांची, ज्यांच्या आधी सुद्धा मी बऱ्याच कविता सादर केल्यात. पहिली कविता आहे, पावसाला पावसाची आठवण येते. पावसाला पावसाची आठवण येते, चिंब चिंब भिजलेले गाणे हे वाहते. पावसाला पावसाची आठवण येते, चिंब चिंब भिजलेले गाणे हे वाहते. दूर दूर वाहतो हा वारा वेडा धुंद. दूर दूर वाहतो हा वारा वेडा धुंद, ढगातून बरसतो अत्तराचा गंध. दूर दूर वाहतो हा वारा वेडा धुंद, ढगातून बरसतो अत्तराचा गंध. ओल्या मातीमध्ये मऊ इवलेसे ठसे. ओल्या मातीमध्ये मऊ इवलेसे ठसे, थेंबांच्या या आरशात ओले कवडसे. वा. ओल्या मातीमध्ये मऊ इवलेसे ठसे, थेंबांच्या या आरशात ओले कवडसे. फसवती बहरून ओल्या रानवाटा. फसवती बहरून ओल्या रानवाटा, चुकलेल्या पायामध्ये पावसाचा काटा. फसवती बहरून ओल्या रानवाटा, चुकलेल्या पायामध्ये पावसाचा काटा. भिजलेल्या डोळ्यावर थेंबांची ही ओळ. भिजलेल्या डोळ्यावर थेंबांची ही ओळ, खाऱ्या गोड्या पाण्याचा हा कळेनाच घोळ. भिजलेल्या डोळ्यावर थेंबांची ही ओळ, खाऱ्या गोड्या पाण्याचा हा कळेनाच घोळ. खाऱ्या गोड्या पाण्याचा हा कळेनाच घोळ. डॉक्टर संदीप अवचट. मित्रांनो, खूप छान आणि खोल अशा कविता करतात. त्यांच्या कविता मला नेहमीच आवडतात, म्हणून मी मग एक ना एक तरी कविता आठवड्यात त्यांची सादर करायची असं मी ठरवलेलं आहे. तर आता तुमच्यासमोर येतोय सौ उज्ज्वला राजे यांची एक पावसावरची कविता, आणि ती पण खूप छान आहे. सौ उज्ज्वला राजे यांची कविता. आज कितीक दिवसांनी असा पडला पाऊस. आज कितीक दिवसांनी असा पडला पाऊस. आज कितीक दिवसांनी फिटे भिजायची हौस. आज कितीक दिवसांनी असा पडला पाऊस. आज कितीक दिवसांनी फिटे भिजायची हौस. पानोपानी माझ्या एक अलवार गुजगान. पानोपानी माझ्या एक अलवार गुजगान, सरीवर सर करी तुषारांचे थेंबगान. पानोपानी माझ्या एक अलवार गुजगान, सरीवर सर करी तुषारांचे थेंबगान. वेलीवरी मनातल्या उमलते हो सायली. वेलीवरी मनातल्या उमलते हो सायली. थेंबांमध्ये पावसांच्या किती न्हायली नाचली. क्या बात आहे. वेलीवरी मनातल्या उमलते हो सायली. थेंबांमध्ये पावसांच्या किती न्हायली नाचली. मुळांवर जरी थोडा पावसाचा हो आघात. मुळांवर जरी थोडा पावसाचा हो आघात. वेल मागे झाडापाशी आधाराचा एक हात. मुळांवर जरी थोडा पावसाचा हो आघात.
वेल मागे झाडापाशी आधाराचा एक हात, ओसंडून सुगंधाने मन व्हायलं वाऱ्यात. ओसंडून सुगंधाने मन व्हायलं वाऱ्यात, पावसात निशिगंधी कोंब येई फुलारात. ओसंडून सुगंधाने मन व्हायलं वाऱ्यात, पावसात निशिगंधी कोंब येई फुलारात. चमेलीच्या कलिकांना जांभळेसे रंग ओले. चमेलीच्या कलिकांना जांभळेसे रंग ओले, काया निळ्या घनांतुनी उधार का घेतलेले. चमेलीच्या कलिकांना जांभळेसे रंग ओले, काया निळ्या घनांतुनी उधार का घेतलेले. रातराणी सोन चाफा सारे सारे मोहरले. रातराणी सोन चाफा सारे सारे मोहरले, कुंद कयांना थेंबांचे मधुकण लाभलेले. रातराणी सोन चाफा सारे सारे मोहरले, कुंद कयांना थेंबांचे मधुकण लाभलेले. फुलणारा बागमळा. फुलणारा बागमळा मनाचिया मनातला. फुलणारा बागमळा मनाचिया मनातला, पावसाच्या सरीमध्ये सचैलसा भिजलेला. फुलणारा बागमळा मनाचिया मनातला, पावसाच्या सरीमध्ये सचैलसा भिजलेला. पावसाच्या सरीमध्ये सचैलसा भिजलेला. उज्ज्वला संजीव या नावाने त्या कविता करतात. खरं नाव उज्ज्वला राजे, पण खूप छान कविता. पावसाच्या सरीमध्ये सचेल असा भिजलेला, फुलणारा बागमळा मनाची या मनातला. जसं मी मगाशी बोललो, आज मिरग, आज बाहेर पाऊस पडत नसला तरी आमच्या मालवणांच्या मनात नेहमीच पाऊस पडत असतो, आणि मग त्याप्रमाणे घरात खायला बनतं छान छान. तर एक मिनिट जरा. हा, आता कवितांनंतर आता तुमच्या समोर आजची संडे डिश घेऊन येतोय. खूप सुंदर अशी संडे डिश आहे आजची, आणि आजच्या संडे डिशचं नाव आहे माधुरी येता घरा. माधुरी. तर लेखक मंगेश मधुकर यांची अप्रतिम अशी संडे डिश आता तुमच्या समोर सादर करतोय, माधुरी येता घरा. तोंडावर पेपर ठेवून खुर्चीतच झोपलेल्या बापूला दाराची बेल वाजल्यावर जाग आली. 4-5 वेळा पुन्हा बेल वाजली तेव्हा चडफडत नाईलाजाने तो उठला, दाराजवळ गेला. कोण आहे? परत एकदा, माधुरी येता घरा. परत सुरुवात करतो. तोंडावर पेपर ठेवून खुर्चीतच झोपलेल्या बापूला दाराची बेल वाजल्यावर जाग आली. 4-5 वेळा पुन्हा बेल वाजली तेव्हा चडफडत नाईलाजाने तो उठला, दाराजवळ गेला. कोण आहे? तुमच्याकडेच आले, दार उघडा. काय काम आहे? असं म्हणत बापूने चष्मा लावला आणि समोर पाहिले. चेहरा ओळखीचा, पण नक्की कोण ते लक्षात येत नव्हतं. येऊ का? हो, मी माधुरी, तुमच्याकडेच आले. दारात चक्क माधुरीला पाहून बापूला जबरदस्त धक्काच बसला. तोंडाचा मोठा आव असलेला बधीर अवस्थेत तो उभा होता. हातातून मोबाईल निसटून पायावर पडला. तो कळवळला, काहीच बोलत नव्हता. शेवटी माधुरी सोबत आलेल्या लेडी बाउन्सरने बापूला मागे केले आणि माधुरी घरात आली. धक्क्याची तीव्रता कमी झाल्यावर बापू थोडा सावरला, पण अजूनही तो समोर बसलेल्या माधुरीकडेच एकटक लावून बघत होता. आपल्या 2 रूमच्या घरात साक्षात माधुरी समोर बसली आहे ही गोष्ट स्वीकारणे जड जात होते. हळूहळू त्याने स्वतःला चिमटा काढला. पुन्हा कळवळला. आपण अजूनही बरमुड्या आणि बनियनवर आहोत हे लक्षात आल्यावर गडबडला आणि धावत जाऊन कपडे बदलून आला.
सॉरी हा, माफ करा, पण अचानक तुम्हाला बघून काय करावं हेच सुचलं नाही. अक्कलच बंद झाली. तुम्ही स्पर्धेत भाग घेतला होतात ना, लकी ड्रॉ मध्ये तुमची निवड झाली आहे आणि सरप्राईज व्हिजिट म्हणून मॅडम इथे आल्या. त्या इथे 2 तास थांबतील. फक्त 2 अटी आहेत. या वेळेमध्ये मॅडम बरोबर फोटो काढायचे नाहीत आणि त्या घरी आल्याचे स्वतःहून कोणालाही सांगायचं नाही. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस मिळणार. आर यू रेडी? लेडी बाउन्सरने एका दमात सगळं सांगून टाकलं. बापूने फक्त मान डोलवली. माधुरी साक्षात आपल्या समोर बसली आहे हे खरंच वाटत नव्हतं. स्पर्धेच्या अटी आणि 1 लाखाचं बक्षीस यासाठी तो गप्प बसला. पण पण प्रचंड अस्वस्थ होता. एवढी मोठी घटना पण कोणालाच सांगता येत नाही आणि सांगितलं तर लाखाचं नुकसान. इकडे आड आणि तिकडे विहीर. काहीच सुचत नव्हतं म्हणून तो एकटक माधुरीकडे पाहत बसला. ती फोनवर बोलत होती. लेडी बाउन्सर आपल्या मोबाईल मध्ये हरवली होती. तेवढ्यात बापूची बायको घरात आली. काय हो, कोण पाहुणे आलेत? बापूने माधुरीकडे बोट केलं. तिच्याकडे पाहून बायकोने हसून नमस्कार केला, पण गोंधळली. पटकन किचन मध्ये गेली आणि त्याच वेगाने परत आली. माधुरीकडे निरखून पाहिल्यावर बायको बापूच्या कानात काहीतरी पुटपुटली. बापूने फक्त मान डोलावली. तेव्हा बायको मोठ्याने किंचाळलीच. बायकोच्या ओरडण्यामुळे शेजारचे लोक दारात आले. काय झालं, काय झालं? काय नाही, काय नाही, अचानक झुरळ अंगावर पडलं ना म्हणून ती ओरडली, असं बापूने सांगितलं. झुरळाचा उल्लेख ऐकून घाबरून माधुरी सुद्धा ताडकन उभी राहिली. बापूने माधुरीला बसायला सांगितलं. बापूची बायको एकदम एक्साइट झाली होती. आनंदाने काय करू आणि काय नको अशी तिची अवस्था झाली. पुन्हा पुन्हा ती माधुरीला हात जोडून नमस्कार करत होती. अय्या अय्या, तुम्ही आमच्या घरात खरंच वाटत नाही हो. जशा पिक्चर मध्ये दिसता अगदी तशाच आहात की. हा नाही, उलट खऱ्याच जास्त सुंदर दिसता तुम्ही. अशा अशा खऱ्याच जास्त सुंदर दिसता. तुम्ही अचानक आलात त्यामुळे काहीच सुचेनाचं झालं हो. हे बघा, काही करू नका, इथे बसा, आपण गप्पा मारू. बायको अवघडून पण अत्यानंदाने माधुरीच्या शेजारी बसली. मी सांगते सगळ्यांना तुम्ही आलात म्हणून. बायको उठून बाहेर जाऊ लागली तेव्हा बापूने तिला अडवलं आणि स्पर्धेविषयी सांगितली. तेव्हा ती कशीबशी शांत झाली. तरी सारखी माधुरीकडेच पाहत होती. आपल्या घरी माधुरी आली आहे आणि हे कोणालाच सांगता येत नाहीये. तिच्यासोबत फोटो काढता येत नाहीये. याचाच जास्त त्रास त्या दोघांना होत होता. दोघेही अस्वस्थ होतेच. त्या परिस्थितीत देखील दोघे जमेल तसं घर आवरण्याचा, टापटीप राखण्याचा प्रयत्न करत होते. थोड्या वेळाने बापूची मुलगी आत आली. घरात आल्यावर तिने लगेच टीव्ही लावला तर दिल तो पागल है हे गाणं चालू होतं. बाबा, तुमची माधुरी, असं मुलीने म्हणताच बापूला जोराचा ठसका लागला. बायकोने त्याला पाणी दिलं. अगं पाहुणे आलेत बघ तरी, असं बापूने म्हणताच मुलीने माधुरीकडे पाहिलं. हॅलो, नमस्कार असं म्हटलं आणि तिच्या लक्षात आलं की समोर माधुरी आहे. तेव्हा ती एकटक बघतच राहिली. जेवढा आनंद झाला की काही न बोलता ती फक्त हातवारे करत होती. तोंडातून शब्दच फुटत नव्हता. लगेचच सेल्फीसाठी मोबाईल घेऊन पुढे आली, पण आईने अडवलं म्हणून थांबली. पुढचे काही क्षण शांततेत गेले. कोणालाच काय बोलावं हे समजत नव्हतं. बापू तर एकदम ट्रान्स मध्ये. त्याची बायको पराकोटीच्या आनंदात, मुलगी प्रचंड एक्साइट, निर्विकार बाउन्सर आणि निवांत माधुरी. अशी एकदम ऑकवर्ड सिच्युएशन. शेवटी माधुरीनेच बोलायला सुरुवात केली. मला आता इथे येऊन बराच वेळ झालाय, तेव्हा रिलॅक्स. मी तुमची पाहुणी आहे, तुमच्यासारखीच माणूसच आहे, फक्त थोडी प्रसिद्ध आहे एवढंच. तेव्हा टेक इट इझी. वहिनी, भूक लागली आहे, मस्त कांदा पोहे बनवा. मला कळलंय तुमची स्पेशालिटी आहे त्यात. आता बनवते.
बायकोने मस्त कांदा पोहे, लिंबू, किसलेलं खोबरं वगैरे टाकून आणले. सगळे पोहे खात असताना सिलेंडर घेऊन माणूस आला. एकदम सारे सावरून बसले. सिलेंडर बसवला आणि पैसे घेऊन जाताना त्याने सहज माधुरीकडे पाहिलं. बापूला हळूच आवाजात विचारलं, साहेब, पाहुण्या कोण? ओळखीच्या वाटतात. हो का? नाही, काही चेहरे ओळखीचे असतात. थँक्यू. बापूने कसाबसा त्याला कटवला. पण त्याच वेळेस बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरील काकू वाटी घेऊन काहीतरी मागायला डायरेक्ट घरात घुसल्या. ही त्यांची नेहमीचीच सवय. त्यांच्या येण्याने बापूला टेन्शन आलं, कारण काकू म्हणजे बिल्डिंगचं न्यूज चॅनल. घरात आल्यावर त्यांनी माधुरीला पाहिलं आणि त्या गोंधळल्या. बापूच्या बायकोच्या कानात हळूच म्हणाल्या, त्या मॅडमना पाहून पहिल्यांदा मला वाटलं माधुरीच आली आहे. शिव, तुमचं आपलं काही. हा काकू, शक्य तरी आहे का? ती इथं कशाला येते? बापूच्या बायकोनं बोलण्यात गुंगवून काकूंना घराबाहेर नेलं. जाताना काकू माधुरीकडे आणि लेडी बाउन्सरकडे पाहत होत्या. काकू जाताच बायकोने पटकन घराचं दार बंद केलं. काही वेळात दारावरची बेल पुन्हा वाजली. मगाशी आलेला सिलेंडरवाला परत आला होता. तर बापूला याचं आश्चर्य वाटलं. साहेब, मगाशी तुमच्याकडून 50 रुपये जास्त आले, हे घ्या, असं म्हणत नोट हातात धरून तो माधुरीकडे पाहत होता. खात्री पटल्यावर हातातल्या नोटेसकट धावत पळत निघून गेला. बिल्डिंग मध्ये सुद्धा लोकांची कुजबुज ऐकू येऊ लागली. लोक जमा होऊन आपापसात बोलत होते. काही जण टेरेसवर जाण्याचे निमित्त करून बापूच्या घरात डोकावत होते. काही जण थेट दरवाजाजवळ येऊन डोकावून पाहत आणि निघून जात. बापूच्या घरातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की माधुरीविषयी लोकांना आता समजलंय. मॅडम, गर्दी होण्याच्या आत इथून निघायला हवा, लेडी बाउन्सर लगेच म्हणाली. येस, बरं आहे मंडळी, निघते आता, माधुरीने बापू आणि त्याची बायको आणि मुलीकडे पाहत म्हटलं. खरं तर जाऊ नये असेच वाटते, पण बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. माधुरीने तिला जवळ घेऊन थोपाटलं. आलेच, असं म्हणत बायको आत गेली. बापूच्या मुलीने माधुरीचा हात भीत हातात घेतला. माधुरीनेच तिला सेल्फी काढायला सांगितले. नंतर काही क्षण फोटो सेशन चालूच होतं. बापूच्या बायकोने माधुरीला बसायला सांगितलं आणि हळद कुंकू लावून खडा नारळाने ओटी भरली. यामुळे माधुरी इमोशनल झाली. सो स्वीट. किती गोड, साधी आणि परंपरा जपणारी माणसं आहात तुम्ही. खरंच मी नशीबवान आहे. थँक्यू सो मच. माधुरीने बापूला बक्षिसाचा चेक देताना शेक हँड केला आणि नेहमीच आपलं खास लाख मोलाचं हसली. क्षणात बापूच्या काळजाचं पाणी झालं. चेकपेक्षा तिचं हसणं, आपल्याशी बोलणं, घरी येणं याचाच त्याला अतोनात आनंद झाला. बस, आता काहीही नको, जगी सर्व सुखी असा मीच, असे भाव बापूच्या चेहऱ्यावर होते. बापूच्या घराबाहेर गर्दी जमायला सुरुवात झाली. घराचे दार बंद करून घेतले तरी कोणी ना कोणी सारखे दार ठोठावत होते. बिल्डिंग मधले लोक हाका मारत होते, सारखे फोन करत होते. बापूने खिडकीतून डोकावून पाहिलं तर खाली गर्दी. माधुरी, माधुरी असा आरडाओरडा चालू होता. तीच परिस्थिती बिल्डिंग मध्ये. शेवटी नाईलाजाने घराचं दार उघडलं तेव्हा बाहेर प्रचंड लोक जमा होती. गर्दी पाहून आता काय करायचं, कसं होणार याचं बापूला प्रचंड टेन्शन आलं. गर्दीचा आरडाओरडा वाढतच होता. पोलिसांना बोलवावं लागेल असे लेडी बाउन्सरने सांगितलं. एवढ्या गर्दीत माधुरी बाहेर कशी जाणार या विचाराने बापू जाम घाबरला. सतत कपाळावरचा घाम पुसायला लागला. घशाला कोरड पडली. पाणी पिण्यासाठी किचन मध्ये गेली आणि प्रचंड गर्दी पाहून टेन्शन मध्ये आला बापू. हातपाय थरथरू लागले. त्याने घट्ट डोळे मिटून घेतले. प्रचंड मानसिक ताणाखाली आल्यानंतर डोळे घट्ट मिटून घेण्याची त्याची नेहमीचीच सवय. तिकडे बायको मोठमोठ्याने बापूला हाका मारत होती. अहो, ऐकलं का? अहो, डोळे उघडा. अहो, किती वेळ झाला हाका मारते, उघडा डोळे. हो, असे काय करता, डोळे उघडा, ऐकलं का?
बायकोचा ओरडण्याचा आवाज ऐकून बापूने खाडकन डोळे उघडले. त्याला काहीच सुचत नव्हतं. आजूबाजूला पाहिलं तर घरात कोणीच नव्हतं आणि घराबाहेर पण गर्दी नव्हती. सगळीकडे शांतता होती. भानावर यायला त्याला काही क्षण लागले. हातातल्या पेपरमधला माधुरीचा फोटो आणि ती घरी येणार ही जाहिरात त्याने बघितली आणि समोर पाहिलं तर बायको घराबाहेर उभी होती. ती ओरडून दार उघडायला सांगत होती. ताडकन बापू उठला. बापूच्या सारा प्रकार लक्षात आला. स्वतःचीच हसला आणि पुटपुटला, माधुरीच आली, पण आपलीच. बापूच्या बायकोचं नाव सुद्धा माधुरीच होतं. माधुरी येता घरा. लेखक मंगेश मधुकर. तर खूप छान कथा होती. मिश्किल अशी मस्त